सुंदर चेहऱ्याची ही मुलगी, तिने बाईक अशी राईड केली आणि ती वरती जाऊन 40व्या मजल्यावरती तू त्या बाईक वरती होती. धाक करून तू खाली तुला सोडलं. ज्यांनी तो टास्क केला होता. थोड्यांचे तर बीपी हाय आणि पल्स रेट वर खाली झालं होतं. झी सिने स्टार की खोज याच्यामध्ये तू नंबर 1 वरती आलेली होती. माझ्यावर जो पार्टनर होता त्याला म्हटलं, हे बघ मी काय 4थ्या राऊंड पर्यंत पोहोचणार नाहीये. आणि आय डिड नॉट प्रिपेअर द सेम. आणि आय स्लॅप मस्त आराम केला. मी केली ना माती त्याची बिचारा. ती तुमची फिल्म गेलेली होती ऑल्टरनेटिव्ह टोरंटो फिल्म फेस्टिवलला. आणि त्याला तुला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. एक किस्सा सांगायला आवडेल. कोणतरी आलो होतं सेटवरती, पप्पी दे पारूला. असं झालं होतं, ही काय करते, ही काय फिल्म मध्ये. हे मला एक्सप्रेशननी मला लांबून तो वाईब आला. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, बातो में बाय कांचन अधिकारी असं टाईप करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की त्याला पैसेही पडत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा हुरूप वाढेल, कारण की आम्ही खूप सुंदर सुंदर गेस्ट आणत असतो. आजही आपल्याला भेटायला अशीच एक मस्त सुंदर युवती आलेली आहे आणि तिचं नाव आहे स्मिता गोंदकर. चला तर मग स्वागत करूया स्मिताचं. वेलकम स्मिता टू बातो में. थँक्यू सो मच कांचन मॅम. नमस्कार स्मिता. मला तू सांग, तू पुण्याची बरोबर? आणि पुण्याहून तू मुंबईला आलीस, त्याआधी तुला चक्क हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट होता. ते कसं काय होतं ते सांग मला आधी पहिलं. तसं तर लहानपणापासून खूप काही करायचं होतं मला. म्हणजे खरं तर हसायला येईल खूप, पण शाळेत असताना मला ट्रक ड्रायव्हर इन ऑस्ट्रेलिया असं एक स्वप्न होतं माझं. वाय ऑस्ट्रेलिया? कारण तिकडचे ट्रक्स असे खूप मोठे होते ना. मी कुठली तरी फिल्म, ट्रेलर टाइप्स, लाईक 16 टायर्स 20 टायर्स. तर ते शाळेत होतं. म्हणजे कुठली तरी फिल्म बघितली होती मी. पण त्याच्यानंतर जसे आपण मोठे होत जातो तेव्हा आपले ड्रीम्स आणि ऍस्पिरेशन्स बदलत जातात. पण जेव्हा थोडंसं असं थोडी मेच्युरिटी आली होती तेव्हा असं मला कळलं होतं की मला तर इकडे ट्रॅव्हल करायचं आहे. आणि शिपवरती, ते पण मला समुद्र खूप आवडतं. तर मला असं वाटलं की नाही, आपण मग क्रूज लाईनवर जॉब केलं पाहिजे. आणि तेव्हा ही त्याच्या अगोदर एक कन्फ्युजन होतं की काय करायला पाहिजे, नक्की काय शिकायला पाहिजे. जे आय थिंक प्रत्येकांना तो एक कन्फ्युजन असतो. आणि आमच्या पुण्याला जे आहे फॅमिली बिझनेस, ते बँकवेट्सचं असल्याने असं वाटलं की आयुष्यात समजा काहीही जमलं नाही तर मग हॉटेल मॅनेजमेंट केले असल्याने ऍटलीस्ट फॅमिली बिझनेस मला सांभाळता येईल, कुठेतरी हातभार लावता येईल, या विचाराने मी हॉटेल मॅनेजमेंट घेतलं होतं. पण नंतर मग मी आय वॉज व्हेरी क्लिअर की नाही, मला क्रूज लाईन वरतीच जॉब करायचा आहे. आणि दॅट्स हाव मग मी राईट आउट ऑफ कॉलेज अप्लाय करू लागले होते. आणि एक्सपिरियन्स नव्हता तेव्हा, ते वर्क एक्सपिरियन्स वगैरे विचारतात. पण त्यावेळेस खूप कमी मुली क्रूजवरती, म्हणजे हा एक्सपोजर जास्त नव्हता तेव्हा. पण हे क्रूजचं अट्रॅक्शन तुला कधीपासून आलं? मी कॉलेजमध्येच असताना माझे एक सर आहेत, मनोहरन सर, त्यांनी ते क्रूजवरती जॉब करायचे एकेकाळी. तर त्यांच्याकडे एक ब्रोशर होता मस्त. मी बघितलं, म्हटलं वाव किती सुंदर आहे हे, मला आवडेल. त्याच्या अगोदर मी असाही विचार केला होता की आपण एअरलाईन मध्ये एअर होस्टेस बनू. निश्चित झाले. त्याच्या अगोदर ते होतं म्हणजे ऍस्पिरेशन. पण जेव्हा असं कळालं की एअरलाईन मध्ये आपण एवढ्यामध्येच, आपला वावर एवढ्यामध्येच असतो, एवढ्यामधल्या पट्ट्यात. पण क्रूज लाईन मध्ये एवढे डिपार्टमेंट्स असतात आणि इट इज लाईक, इट वॉज मोर लक्झुरियस आणि खूप सुंदर वाटलं मला. समुद्र होतं सगळीकडनं, म्हणून मग म्हटलं की नाही आता क्रूज लाईन. तर आय वॉज व्हेरी फोकस्ड. मला ठरलं होतं की नाही तिकडेच जायचं. आणि त्याच्यासाठी मी खूप एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा लँग्वेजेस, एक्स्ट्रा जे काही मला काय म्हणतात आपल्याला अपडेट करता येईल की बरोबर लगेच आपल्याला घेतलं पाहिजे. जास्त वर्ष गेली तर मग घरातले म्हणते आता लग्न कर, असं नको व्हायला. त्याच्या आत आपण इकडून निघायला पाहिजे, असा एक डोक्यात एक विचार होता. मग तू किती लँग्वेजेस आताला बोलू शकतेस? तसं पाहिलं मी, म्हणजे ऑफकोर्स इंग्लिश, मराठी, हिंदी तर आपल्याकडे तर आहेच, बोलू शकते. आई साऊथची आहे, कर्नाटकाची आहे, तर म्हणून कन्नडा तिकडे जाऊन थोडी कन्नडा बोलते. पण बाहेरच्या लँग्वेजेस पैकी फ्रेंच शिकले होते तेव्हा. आणि आता ऑब्व्हियसली, आणि शिपमध्ये एवढे 55 नॅशनॅलिटीज एकत्र जॉब करायचे. तर सगळ्यांचे ऍक्सेंट, सगळ्यांचे कल्चर्स वेगळे. ते नंतर मी जॉईन झाल्यानंतर मग वेगळं शिकू लागले त्यांच्याबरोबर राहून. कन्नडामध्ये मला बोलून दाखव ना काहीतरी. म्हणजे सांग की आय लव्ह यू कांचन मॅम अँड आय ॲडमायर यू सो मच.
ನಂಗೆ 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 ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿ ಇದ್ದಾರೆ. अरे वा. आणि ನಂಗೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಂಗೆ ಅರ್ಥ ಆಗತ್ತೆ. म्हणजे मला बोलता एवढं चांगलं येत नाही, पण मला समजतं बऱ्यापैकी समजतं. कारण आता इकडे रोज जसं बोली भाषा होत नाही, पण मी मैसूर बँगलोरला गेले ना, तर तिसऱ्या दिवशी माझं कन्नड एकदम असं छान झालेलं. हो, लगेच बोलून. हो, अगदी अगदी. मला जरा तुझ्या फॅमिली विषयी सांग, की तू म्हणालीस की तुझी आई कन्नड आहे आणि मग वडील ऍक्च्युली वडिलांचे वडील शिमोगाचे. आम्ही आहोत महाराष्ट्र मराठी, पण महाराजांच्या वडिलां म्हणजे शाहू महाराजांबरोबर आम्ही 300 वर्षांपूर्वी कर्नाटकामध्ये शिफ्ट झालो होतो सैन्याबरोबर. तर आजोबा वगैरे ते सरदार, तिकडचे सरदार, शिमोगा आणि होळेहुंदूर त्या साईडचे सरदार वगैरे होते. तर आम्ही आहोत मराठी, पण आमच्याकडे एक साऊथ इंडियन इन्फ्लुएन्स आला आमच्या खाण्यामध्ये. ऑफकोर्स ते 300 वर्ष तिकडे राहिले, म्हणजे तिकडून आम्ही परत आय थिंक 80-90 इयर्स बॅक पुण्याला आलो परत. तर आणि तेव्हापासून अगेन पुन्हा ओनली. पण फादर महाराष्ट्रीयन, प्रॉपर मराठीच, आई पण मराठी, फक्त की तिकडे तिचं शिक्षण आणि सगळं साऊथ मध्ये झाले असल्याने ऑब्व्हियसली तिचं. पण बाय कास्ट शी इज महाराष्ट्र. वी ऑल अ महाराष्ट्र. वी ऑल अ महाराष्ट्र. आणि तुला एक भाऊ पण आहे ना? मला एक भाऊ आहे, मोठा भाऊ. काय करतो? वेल, ही इज इंटू रिस्टोरेशन ऑफ विंटेज कार्स. त्यांनी ऑटोमोबाईल्स केलाय आणि तो रेसिंग आणि ही इज इंटू ऑटोमोबाईल्स, ज्याच्यामुळे त्याच्याकडनं पण मी बऱ्याच गोष्टी शिकून माझ्या आयुष्यात इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. पण मला यायचंच आहे त्याच्याकडे. तर ही इज इंटू रिस्टोरेशनच्या व्यतिरिक्त ही इज इंटू बिल्डिंग फॅब्रिकेटेड ते जे मोबाईल ट्रेलर होम्स असतात ना. ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज जॉब. तर ही इज अ व्हेरी 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 क्रिएटिव्ह पर्सन. तर ते जे ट्रेलर त्यांनी रजिस्टर वगैरे करून घेतले, त्या ट्रेलरवरती जे फॅब्रिकेटेड होम्स असतात की तुम्ही त्याला चाकही असतं त्या ट्रेलरला, तुम्ही कुठेही ते हलवू शकता पूर्णच्या पूर्ण घर. नॉट लाईक कॅम्पर व्हॅन्स, पण दीज आर लाईक ट्रेलर्स. तर घर तुम्ही कुठेही हलवू शकता आणि यू कॅन रेस्टेड ऑन द ग्राउंड. म्हणजे जिकडे लेक साईडला किंवा समुद्राच्या ठिकाणी जिकडे परमनंट कन्स्ट्रक्शन अलाउड नाहीये, यू कॅन जस्ट कॅरी दिस लाईक अ होम एनिवे. असं इज मेकिंग दोज राईट नाव. सध्या हे जास्त अब्रॉडचा कॉन्सेप्ट आहे. हो, तर प्रॉब्लेम असा आहे ना, लहानपणीपासून इज बीन व्हेरी क्रिएटिव्ह, पण नेहमी त्याचे विचार विजन एवढ्या पुढचं आहे. तर त्याला मी नेहमी म्हणायचे, अरे तू खूप पुढचा विचार करतोस, इंडियात हे अजून आलेलं नाहीये. लहानपणापासूनच तो छंद असल्याने मध्ये त्यांनी कुठली तरी गाडी बनवली, पुढे 2 पाय चाक आणि मागे एक चाक. म्हटलं अरे हे पुढे 2 चाक आणि मागे एक चाक. आणि तेही बरेच वर्ष पडून म्हटलं अरे हे आपल्याकडे अजून आलेलं नाहीये, दिस इज वे अहेड. मग देन ही मेड अ बग्गी इज युज्ड इन रेसिंग. तर कोणी बग्गी तेवढं बनवलं नव्हतं, ATVs वगैरे होते, पण त्यांनी बग्गी बनवलं. म्हटलं अरे ते बग्गी बनवलेलं बघून त्या ऑटोक्रॉस वाल्यांनी एक सेगमेंट सुरू केला त्या बग्गीसाठी. तर आता ते संपलं, आता तो छंद संपला. आता नाव ही इज इंटू दिस ट्रेलर पार्क साठी. तर त्याचा मी नेहमी म्हणते त्याला, अरे तू असं काहीतरी मास प्रोडक्शन वालं बघ ना. पण ही इज व्हेरी निश. त्याला ही लाईक्स टू डू व्हेरी अनयुज्युअल थिंग्स किंवा मच अहेड ऑफ टाइम. त्याचं तसं आहे. तुम्ही दोघंही खरं तर तसेच निघालात असं वाटतं का? येस. कारण की तू पण क्रूज वरती गेलीस. ते क्रूजचे मला अनुभव ऐकायला आवडतील तुझे. हो, अमेझिंग. इंडियन्सना ना खरं जे जॉब्स दिले जायचे तेव्हा वॉज नॉट व्हेरी दिस थिंग. म्हणजे कसं इंडियन्स असेल तर मग इथं गॅली किंवा जिथं भांडी घासतात किंवा कुक्स किंवा वी हॅव अमेझिंग सर्व्हर्स. आपल्याकडे ना सगळे व्यवस्थित शिकून जातात तिकडे. बाहेरच्या देशात तसं नसतं, ते जनरल पिकअप करतात. पण इकडे काय होतं, वी आर वेल ट्रेन्ड, वी नो हाऊ टू. आपल्याला माहित असतं की प्रत्येक प्रसंगामध्ये आपण कसे हॉस्पिटेबल राहू शकतो. तर त्याच्यामुळे सर्व्हिसमध्ये जास्त इंडियन्सना वाव आहे. आणि माझा प्रवास हा असा होता. आणि कुठलीही पहिला जॉब असतो ना, खूप अवघड असतो सगळ्यांना. आणि मला अचानक तिकडे आणि एवढी नॅशनॅलिटीज, आय गॉट बुलीड इन द फर्स्ट वीक. आय गॉट बुलीड कम्प्लिटली. मी विचार केला की मला तुला बुली केल्यानंतर तुला असं जरा हे नाही वाटलं खाले, म्हणजे डिप्रेस? नाही, मला असं वाटलं की अरे असं का करतायत. मग मला कळलं की मी नवीन आहे. आणि मला आय रिमेंबर माझ्या वडिलांनी एका अटीवरच मला तिकडे सोडलं होतं, कारण वी कम फ्रॉम अ बिझनेस फॅमिली. तर आमच्याकडे कोणी जॉब वगैरे केला नव्हता. एकतर मी सगळ्यात लहान आहे आणि एकमेव मुलगी आहे घरामध्ये. आणि आपली घरातली एकमेव लहान मुलगी अचानक म्हणते की मला जॉब करायचा आहे
ठीक आहे करायचंय कुठे हॉस्पिटॅलिटी आणि कुठे करायचंय ते युएसला करायचंय. आय हॅड टू रिअली कन्व्हिन्स माय पेरेंट्स आणि त्यांनी खूप म्हणजे हॅव लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून दे लेट मी डू दॅट जॉब. आणि माझं वडिलांनी एवढंच सांगितलं होतं की ज्या दिवशी तुला अनकम्फर्टेबल कुठल्या गोष्टीचं अनकम्फर्टेबल काही वाटलं की लगेच फ्लाईट तिकीट करायचे आणि परत घ्यायचं. पण मला असं झालं होतं की हो मला अनकम्फर्टेबल होत आहे, पण मी विचार केला पहिल्याच आठवड्यात आणि मी विचार केला की नाही मला वडिलांनी जे वन वे तिकीट काढलं होतं आणि ते काय मेडिकल वगैरे जे काही खर्च तेव्हा झाला होता तेव्हा काय हार्डली 60-70,000 काहीतरी खर्च झाला असेल. पण त्यावेळेस ते माझ्यासाठी मी म्हटलं नाही मी ते पहिले 60-70,000 मी परत कमवणार आणि मग परत जाणार इज व्हॉट वॉज माय प्लॅन. पण त्या पहिल्या 60,000 गॅदर करेपर्यंत पहिल्या 1-2 महिन्यामध्ये मी सेट झाले. एका महिन्यामध्ये आय जस्ट अंडरस्टूड द होल ट्रिक. आणि त्या मुली आणि खूप मुली असतात, असं नसतं की शिपवरती मुली नसतात. अशा क्रूज लायनर्सवरती त्या मेजॉरिटी गर्ल्स असतात आणि युजली ऑस्ट्रेलिया, जमैका, ट्रिनिडॅड असे वेगवेगळ्या देशातले असतात आणि इंग्लिश. तर इंडियन्सला थोडंसं जरा होऊ शकतं तेव्हा व्हायचं, कारण खूप कमी इंडियन्स आणि ते पण मुली होत्या तेव्हा शिपवरती, इंडियन मुली. तर मी म्हटलं काय नाही, वी विल टेक इट ॲज अ चॅलेंज. आणि कसं असतं, इट्स ऑल अबाउट सेल्स. तुम्ही जेवढे सेल्स करणार तुमचा इम्पॉर्टन्स तेवढाच वाढणार. आय वॉज जस्ट वर्किंग हार्ड आणि आय वॉज वर्किंग ओव्हर टाईम आणि आय थिंक त्याच्यामुळे मला माझ्या मनासारखे आउटलेट्स मिळायचे की माझ्या मनासारखं काम मिळायचं. काय काय जॉब तू केलेस? म्हणजे आय स्टार्टेड ॲज अ सर्व्हर आणि मला ते खूप तिकडे गेला असं खूप असं आपल्या कल्चरच्या विरोधात काय आहे आय एम नॉट गोना सर्व्ह वगैरे, पण ठीक आहे असं झालं होतं. पण लगेचच दे पुट मी टू ट्रेनिंग आणि जे आउटलेट मला पाहिजे होतं किंवा मला जसं हे करायचं होतं तसं तसं ते घडत गेलं. त्याच्या नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये मी वाईन कॉन्सर्ट झाले, प्रमोट झाले. देन दे वर मेकिंग प्रिपेअरिंग मी फॉर लिडरशिप, म्हणजे प्रिपेअरिंग लीडर्स फॉर एक्सिलन्स नावाचा एक ट्रेनिंग होता. तर मी बाकीचे काय करायचे की आम नॉट गेटिंग पेड फॉर इट, तर कशाला जाऊ असं व्हायचं. पण माझं तसं नव्हतं. मला जिथं म्हणायचे की नाही तिथं ट्रेनिंगला जायचं, इकडे जायचं, मी गपचूप जात होते, कुठेही कंप्लेंट करत नव्हते. आय सरेंडर्ड. आय थिंक त्याचा मला खूप फायदा झाला. देन आय वॉज अ वाईन कोनोसर, जे की पूर्ण शिपवरती 4च वाईन कोनोसर असतात. इट इज अ व्हेरी रिस्पेक्टफुल पोझिशन ऑन द शिप. आणि त्याच्यानंतर अगेन प्रमोशन एम्प्लॉई ऑफ द मंथ, बेस्ट वाईन कोनोसर ऑन द शिप वगैरे असं बरंच काय काय करत आय थिंक देन आय गॉट इन टू गेस्ट सर्व्हिसेस. गेस्ट सर्व्हिसेसमध्ये इंडियन मुली तर नसतातच, पण आय थिंक इट वॉज आय एम लकी इनफ, मी अप्लाय केलं तिकडे आणि मला लगेच गेस्ट सर्व्हिसेसमध्ये घेतलं. देन आय वॉज एन ऑफिसर. आणि त्याच्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या मुली, एक जमैकन मुलगी होती, तिने मला ती खूप बुली करायची मला. तर लेटर सी द टेबल्स चेंज वेन यू सरेंडर अँड वेन यू डू युअर वर्क विथ टोटॅलिटी. ना जेव्हा पण तुम्ही पूर्ण ह्याच्यानी काम करता. मी ऑफिसर मेसमध्ये मी ऑफिसर झाले होते आणि तीच मुलगी मला सर्व करत होती. दॅट वॉज, बट आय वॉज स्टील हंबल अँड आय वॉज नाईस टू हर. आणि बट गुड, ग्रेट, इट वॉज अ नाईस जर्नी. आणि खूप शिकले, खूप कॉन्फिडन्स आला. आणि कॉन्फिडन्स इन सेन्स वेगवेगळ्या लोकांना भेटता आलं, वेगवेगळे कल्चर्स त्याच्याबद्दल शिकता आलं, मेन म्हणजे समुद्र बघता आलं. आणि जे माझं मेन प्रायोरिटी होतं, कुठल्या कंट्रीजना व्हिजिट झालं? आमचं फक्त ईस्टर्न अँड वेस्टर्न करेबियन आयलंड्समध्ये आम्ही क्रूज करायचो. सो इट वॉज बहामाज, नासॉ, फ्रीपोर्ट आणि तेवढ्या आयलंड्समध्ये. पण म्हणून जास्त नाही फिरता आलं. पण मी त्या सुट्टी मिळायची 2 महिन्याची, त्या सुट्टीमध्ये मी 1 महिना सगळीकडे फिरून यायची आणि मग घरी यायची. तर आय यूज टू यूज दॅट. नंतर याच्यानंतर तुझं दुसरं एक पॅशन आहे. मंडळी, ही मुलगी खूप काय काय गोष्टी केलेल्यातली आहे बरं का. मलाही माहिती नव्हतं. म्हणजे मी तिला ॲज अन ॲक्ट्रेस म्हणूनच कायम आपण प्रत्येक म्हणजे आपले जे इव्हेंट्स होतात त्याच्यात भेटत आलेलो आपण. परंतु ह्या एवढ्या गोष्टी मला माहितीच नव्हत्या. जे कार रेसिंग होतं, म्हणजे त्या छोट्या फॉर्म्युला 4 आणि ते कार रेसिंग तू केलं. हाव यू टर्न्ड अप ओव्हर देअर? ऍक्च्युली आय वुड से कसं आलं, लहानपणापासून मी मुलांबरोबर, जरा मोठी स्टोरी आहे पण मी सांगते. लहानपणापासून भावंड, कझन्स सगळे बायकिंगमध्ये ह्या क्षेत्रात असल्याने मलाही त्यांच्यासारखं सगळं आज गेटिंग इन्फ्लुएन्स ना, मलाही तेच सगळं करायचं होतं. मोटोक्रॉस करायचा माझा भाऊ तेव्हा, तर मी गेले ते मोटोक्रॉस करायला. आणि वडिलांना हे कळलं, त्यांना मी ट्रॅक करायची ते मग शिकायची, तर पण भावाकडनं नाही, त्याच्या मित्रांकडे मला शिकवरे असं. पण वडिलांना कळलं की मोटोक्रॉससाठी मी गेली आहे प्रॅक्टिसला. आणि त्या दिवशी आल्यानंतर भावाला खूपच म्हणजे ओरडा पडला. आणि त्यांनी असं सांगितलं, जर तू तिला जर घेऊन, ती मुलगी आहे, तिचं काय तुटलं तर अवघड होईल, आणि तिला जर तू असं हे नेलंस तर तुझं पण बंद करू.
ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम माझे दुसरे स्पोर्ट्स चालू होते. मी ऑलरेडी जुडो खेळायची, कयाकिंग खेळायची फॉर द स्टेट. मी महाराष्ट्र टीम कॅप्टनही होते तेव्हा. तर मला असं वाटलं की हा माझा स्पोर्ट वेगळा आहे, भावाचा स्पोर्ट वेगळा आहे. तिकडे मी लुडबुड केले तर त्याचं बंद होईल, म्हणून त्या काही कारणाने मग मी ते बंद केलं होतं. पण 2008 का 9 साली स्टंट मेने नावाचा एक शो स्टार्ट होणार होता, ज्याच्यामध्ये बाईक रिलेटेड होता. मुलींनाही घेत होतं ते, आणि इट वॉज विथ सेफ्टी गेअर आणि विथ प्रॉपर प्रोटेक्शन अँड एव्हरीथिंग. तेव्हा आधी नाही मिळायचे या गोष्टी. फॉरेन रायडर्स आणायचे इकडे आणि सेकंड हँड तिकडे विकायचे, आणि माझा भाऊ पण त्यांच्याकडे सेकंड हँड विकत घ्यायचा, कारण इंडियामध्ये हे नव्हतं सगळं. तर भावाने विचारलं की तुला खूप इच्छा होती, तुला करायची इच्छा आहे का? म्हटलं सगळं प्रोटेक्शन पण देणार. म्हटलं हो, आय वुड लव्ह टू. तिकडून जे एक वेगळी जर्नी स्टार्ट झाली स्टंट मेनियामुळे. आणि तिकडे पण मला खूप असं हलक्यात घेतलं होतं त्यांनी. मी अशी दिसायला जरा फ्रजाईल किंवा फेमिनिन आहे, तर त्यांना असं वाटलं कोणतरी मॉडेल आली आहे वगैरे, कोणतरी ऍक्ट्रेस आहे. तेव्हा मी मराठी म्हणजे फिल्म्स करत होते, जस्टच करिअर स्टार्ट झालं होतं. पण त्यांनी असं मला खूप असं हे घेतलं होतं. पण त्यांना रिअलाइज बनते की आपण काही बोलायचं नाही, आपण फक्त आपलं वी हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ, राईट? सो ती खूप छान संधी मिळाली मला त्या शोवरती. आय वॉज म्हणजे प्रत्येक टास्कमध्ये मी चांगलं परफॉर्म करत होते, आणि मला तेव्हा कळालं की आम्ही क्विक लर्नर. म्हणजे अर्धा तासात ते काहीतरी शिकवायचे मला, त्याच्यात पटपट शिकायचं ते आणि करायचं. कारण मी आधीपासून काय फ्री स्टायलिंग, स्टंट रायडिंग वगैरे करायची नाही. मला तिकडेच शिकावं लागायचं, तिकडेच करावं लागायचं. आणि तेव्हा अशा बऱ्याच काही गोष्टी केल्या जे मलाही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी करू शकते. हो, मी आता पाहिलं तुम्हाला जे रील दाखवलं त्याच्यामध्ये मंडळी हिने बाईक अशी राईड केली, आणि ती वरती जाऊन असं वरती ह्याच्यावरती चढून खाली सगळं पाणी ते बोलावलं आपल्याकडे शूट केलं होतं इकडे मुकेश मिलला. अच्छा. आणि किती म्हणजे खरंच माझाच काळजाचा ठोका चुकला जरा. मी म्हटलं एवढं सगळं केलेलं आहे, कुणाला आतापर्यंत तुझ्याबद्दल या गोष्टी माहितच नाहीये. हो, फार कमी माहिती आहे. ऍक्च्युअली दीज ऑल हॉबीज. पण काय झालं, मला माझ्याबद्दल मी एक्सप्लोर करू लागले. मी एका सिच्युएशन मध्ये टाकले गेले आणि मग मी ते एक्सप्लोर करू लागले, आणि मग असं वाटलं की आपल्याला जमतंय. त्याच्यानंतर मी भारतामध्ये सगळीकडे स्टंट रायडिंग शोज करायचे. मग धडपडायची, पाहायला लागायचं. बऱ्याच वेळा असा एक फिल्म करत होते हिप हिप हुरे नावाची, आणि तेव्हा माझा पाय क्रेपमध्ये होता ऑलरेडी, कुठे धडपडून आले होते. आणि तेव्हा मला असं जाणवलं की नाही, प्रोड्युसर आपल्यावर तेवढे पैसे लावतात, आणि मी आणि ऍक्शन सिक्वेन्स होतं, मला बाळूत पळायचं वगैरे होतं. मी फार विथ अ लॉट ऑफ डिफिकल्टी मी पळत होते आणि सगळं करत होते. पण तेव्हा मला असं जाणवलं की नाही, आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि जास्त रिस्क नको घ्यायला, कारण आपण शूटिंगही करतो आणि आपल्यामुळे आपलं म्हणजे शूटिंगमध्ये काही त्रास झाला नाही पाहिजे, ही एक जाणीव झाली. आणि मग त्याच्यानंतर स्टंट शोज जे आहेत ते जरा कमी केले. मग अशी मला एक जे दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये 40व्या मजल्यावरती तू त्या बाईकवरती होतीस, आणि गो म्हटल्यानंतर ढाक करून तू खाली तुला असं काही भीती नाही वाटली? अरे भीती कसं आहे ना, भीती तर वाटते. ते काय करतात ना, फिअर क्रिएट करतात. आणि माझं असं आहे की मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटली नाही आयुष्यात. मी असं ठरवलंय की कुठल्याही गोष्टीची भीती वाटली नाही, यू हॅव टू गो अँड फेस इट. मगच ती आपली ती भीती जाते. इनफॅक्ट जी स्टंट मेनिया नंतर आता बिग बॉस मध्ये पण, शो मध्ये पण जे काय होत होतं, तर ते सगळ्यांना बिग बॉस विचारत होते की हिचा विकनेस काय आहे, हिला कुठल्या गोष्टीची भीती वाटते. आणि बाकीचे सगळे म्हणजे हिला काही कळतच नाही कुठल्या गोष्टी, म्हणजे ती काही पकडते, काही करते. तर असंही झालं होतं. तर माझं असं आहे ना की एखादी गोष्ट भीती वाटली की हॅव टू गो अँड फेस इट. तर इकडे सगळ्यांनाच भीती वाटली होती, ज्यांनी तो टास्क केला होता. थोड्यांचे तर बीपी हाय आणि पल्स रेट वर खाली झालं होतं. पण मला एक अनुभव व्हॉट हेल्प मी इन दॅट टास्क आय टेल यू. US मध्ये असताना मी स्काय डायव्हिंग केलं होतं तेव्हा. आणि तेव्हा एक तो म्हणजे स्टार्टिंगचे मला हे माहित होतं की पहिले 2-3 सेकंड जे आहेत ते खूपच भयानक असतात, त्याच्यानंतर इट्स अ फ्री फॉल. तर हे एवढं माहित होतं. आणि मला हे पण माहित होतं की तिने हार्नेस वगैरे लावलेलं आहे, अगदीच मी क्रॅश नाही होणार. तर मला तेवढीच काळजी घ्यायची आणि बाईक व्यवस्थित स्टार्ट करायचं आहे. तर आय थिंक आय डिड दॅट विथ दॅट. तर आय वॉज मच मोर ॲट पीस. आणि माझं काही जास्त वर खाली झालं नव्हतं, म्हणजे माय बीपी वॉज ऑल फाईन अँड आय जस्ट सॅट ऑन इट अँड आय एन्जॉयड इट. मला मजा आली खूप ते करायला. आताच आपण बघितलं की तू एवढं कार रेसिंग केलेलं आहेस, तू क्रूज वरती गेलेली आहेस. सो आय से अ डॅशिंग लेडी. येस, वेल आय एम अ वर्सेटाईल लेडी असं मी नक्कीच म्हणेन. आणि ॲज आय सेड की हे बाईक सगळं चालू होतं तर लोक तशी मला म्हणजे रेसिंग सर्किटमध्ये त्यांना माहित होतं की मी ऑलरेडी
बायकिंग करते, हे सगळं करते. तर तशीच संधी ती जी फॉर्म्युला 4 रेसिंग जी मी नंतर केली, खूप उशिरा केली आयुष्यामध्ये ती. आधी 2017 मध्ये गेले, 17-18 वगैरे. तर तेव्हा पण त्यांनी अप्रोच त्यांनी केलं की बाबा तू हे करतेस, तू हे करू शकशील का, तुला करायला आवडेल का. तर मी म्हटलं मी करून पाहते. जर मी आणि तिकडे मुलगा मुलगी वेगळं नसतं, सगळे एकदा हेल्मेट घातलं की यू आर अ रेसर, नो गर्ल्स आणि नो बॉईज, आणि मुलांबरोबरच रेसिंग करावी लागते आम्हाला. त्यांनी मी म्हटलं की मी करून बघणार, प्रॅक्टिस करते 2-3 दिवस. जर मी मुलांच्या टोळीत म्हणजे बरोबर असेल तर मग मी भाग घेणार. जर त्यांच्या बरोबर नसेल आणि मी एकटी कुठली तरी मुलगी येते ट्रॅकवर, हे असं काही नको व्हायला, तसं होणार असेल तर मी भाग घेणार नाही म्हटलं. आणि आय थिंक दॅट ऑल्सो वर्कड आउट व्हेरी वेल. त्याच्यानंतर मग हिमालयमध्ये पण रेसिंग, पण दीज आर माय हॉबीज ना, म्हणजे वेळ जिंकली पण आहे. हो हिमालयन रेसमध्ये पण जिंकली आहे. तर असं म्हणते ना फावल्या वेळामध्ये जाऊन पटकन करून यायचं. पण फॉर्म्युला 4ला मी जास्त असं ती गाड्या पण तेवढे मिळत नाहीत आणि इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. तर रेसच्या 1-2-3 दिवस आधी जायचं, प्रॅक्टिस करायची, रेस करायचं, यायचं. पण मी आणि माझा भाऊ खूप कनेक्ट करतो बाईकवरती एकमेका. आय एम मोर ऑफ अ बायकर इन माय हेड. तर आमचा जो क्वालिटी टाइम असतो ना तो रेसिंग, बायकिंग, ऑफ रोडिंग ह्याच्यामध्येच आम्ही जास्त एकत्र वेळ जो घालवतो तो ह्याच्यात घालवतो. आणि मग आम्ही एक रेसही केलं होतं 21 मध्ये. तेव्हा करोनाच्या काळात सगळं जरा शांत असल्याने, शूटिंगही शांत असल्याने, एक रॅली ऑफ हिमालय नावाची खूपच इंटरनॅशनल रॅली आहे, आणि रेड द हिमालय नावाची एक रॅली असायची. खूप म्हणजे खूप कॅज्युअलिटीज आणि खूप डेथ्स पण होतात त्याच्यात. तर ते काही कारण ऑफकोर्स मीडिया तर पोचू लागली होती, तर ते बंद झालं होतं. पण पुन्हा नव्याने जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं रॅली ऑफ हिमालय, तेव्हा मग भाग घेण्याची संधी मिळाली आणि तेव्हा ट्रॉफी पण जिंकले. तर इट वॉज नाईस. पण आता सध्या काही वेळ मिळालेला नाहीये तेवढं काही करायला, पण वेनेवर. वंडरफुल. मंडळी पाहिलं का, इतक्या सुंदर चेहऱ्याची ही मुलगी, परंतु तिचे गट्सही तितकेच मोठे आहेत. आता मी तुला विचारू इच्छिते की सिनेस्टार की खोज याच्यामध्ये तू नंबर 1 वरती आलेली होतीस. नंबर 1 आणि नंबर 2 हायेस्ट वोटिंगवर होते पुण्यात, आणि फायनल 4 मध्ये होते. पण हिंदीमध्ये होतं. फायनल 4 मध्ये होते, हायेस्ट वोटिंगवर होते. पण एकच मुलगा आणि एकच मुलगी पुढे जाणार होते त्या शो मध्ये. पण मला खूप भीती वाटली होती, कारण मी सुट्टीवर आले होते आणि मला हे घडलं कसं? घडलं म्हणजे इट्स अ कोइन्सिडन्स. माझ्या मैत्रिणींनी मला काहीतरी वेगळंच सांगून तिथं नेलं होतं आणि मला माहित नव्हतं तिकडे ऍक्टिंग वगैरे काही करायचंय. पण आत गेल्यानंतर मी स्पॉन्टेनियसली काहीतरी करून आले होते ते बाहेर, आणि मी झाले होते सिलेक्ट. फिनालेच्या दिवशी सुद्धा आय रिमेंबर, मला ना ह्याच्यात करिअर करायचं असं कधीच नव्हतं, पण आता ऑलरेडी आय एम इन इट ना, तर आता पोहून बाहेर पडूया. आणि मैत्रिणीला सांगितलं माझ्यासाठी सीट पकड, पहिल्या राऊंड नंतर मी बाहेर पडणार आहे, मला शो बघायचा आहे. आई म्हणते मी येऊ का? म्हटलं नाही, अजिबात येऊ नको, मी स्वतः बाहेर होणार आहे आणि मला शो बघून यायचा आहे. ओके. यू वोंट बिलीव्ह, त्या दिवशी दुपारी आम्हाला ते अग्रीमेंट साईन करायला देत होते, ज्याच्यात लिहिलं होतं की 3 महिने आम्ही मुंबईत तुम्हाला राहावं लागणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आय एम टेलिंग यू, मी इतकी घाबरले होते की मला जॉबवर जायचंय परत, मी सुट्टीवर आली आहे, हे कोण 3 महिने वगैरे जाणार आहे. मी विचार केले की कोण जाणार आहे तिथे एंडपर्यंत. मी आपलं साईन विन केलं आणि झोपून गेले. शेवटचा एक म्हणजे काय म्हणतात एंट्री होती, ज्याच्यामध्ये मला एका दुसऱ्या मुलाबरोबर एक सीन परफॉर्म करायचा होता. मी एकदा तो सीन वाचला, माझ्यावर जो पार्टनर होता त्याला म्हटलं, हे बघ तुझं काय माझ्याबरोबरच नंबर येईल असं काही सांगता येत नाही, कुठली तरी मुलगी तुझ्याबरोबर येत, तू प्लीज तुझा सीन कर, मी काय 4थ्या राऊंडपर्यंत पोहोचणार नाहीये, मला शो बघायचा आहे, तर तू एक काम कर, तू आपलं सीन कर, मी आता जरा झोपते कारण सकाळपासून आपण आलोय. आणि आय डिड नॉट प्रिपेअर द सीन, आणि आय स्लेप, मस्त आराम केला मी. नंतर शो सुरू झाला ना, पहिल्या राऊंडमध्ये गेले आणि सरप्राइझिंगली इन झाले दुसऱ्या राऊंडसाठी. बाहेर पडताना ते बिंगेच्या बाहेर येऊच देत नव्हते, तिथं तू इनेस इथंच उभी राहा. मग तिथंच उभं, मग दुसरा राऊंड झाला, मग तिसरा राऊंड झाला. आता मला आलं टेन्शन, सगळ्यामध्ये मी इन होत होते, स्पॉन्टेनियसली डान्सचा एक राऊंड सगळं काय झालं, ते सगळं झालं. आता मला टेन्शन की 4था, म्हटलं आपल्याला तर जायचं नाहीये, पण म्हटलं जो मुलगा माझ्याबरोबर कळेल, मी केली ना माती त्याची बिचारा. आय वॉज फिलिंग सो बॅड. आणि विंगेतून मुलं त्या साईडला, मुली या साईडला, मी असं करते, 3रा नंबर कोण आहे माझ्या बरोबर, तर एका मुलाने हात वर केला, म्हटलं बापरे बिचारा गेला. तेवढ्यात माझ्याबरोबर जो रिहर्सलच्या वेळेस जो मुलगा होता तो आउट झाला होता. तो विंगेतून बॅक स्टेजवरून आला, स्मिता यू नॉट डन द सीन, यू नॉट डन द टेक द सीन करून त्यांनी विंगेत मला ते सीन दिलं. दॅट वॉज व्हेरी स्वीट ऑफ हिम, कारण त्याला माहित होतं. मी पटपट तो सीन केला आणि
पहिल्यांदा आयुष्यात एवढ्या मोठ्या ऑडियन्सच्या समोर मी तो सीन परफॉर्म केला आणि वेगळाच अनुभव आला मला. म्हटलं वा हे काय, परफॉर्म्ड ऑल्सो आय परफॉर्म्ड ऑल्सो आणि आय गॉट सिलेक्टेड फॉर दॅट ऑल्सो. अच्छा, मी फायनल 4 मध्ये होते म्हणजे तरीही. आणि मी जेव्हा ते केलं ना, मला एक मिक्स इमोशन्स. एक तर खूप आनंद झाला की अरे आपण लोकांसमोर असं परफॉर्म करतोय एवढ्या क्राऊड समोर, आणि दुसरं म्हणजे हे मी काय करतेय म्हणजे कधीच केलेलं नव्हतं. एखादं इमोशन आपण जेव्हा एक्सप्रेस करतोय लाऊडली काहीतरी, म्हटलं मनात म्हटलं मी ह्याला ओरडले काय, कशी ओरडते मी, म्हणजे एक खोटं आहे असं मनात येते की डोंट टेक इट सिरियस, म्हणजे असंही येते कुठेतरी. पण मी आपली बिंदास, मग ते ओपन झालं काहीतरी माझ्यात आणि मी ते एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मग खूप कॉल्स येऊ लागले झी कडून हे सिरियलसाठी वगैरे. मी पुण्यावरनं मुंबईला यायची, ऑडिशन द्यायची, परत जायची. म्हटलं दिस इज नॉट हॅपनिंग, तरी आपण मुंबईला शिफ्ट होऊया 3 महिन्यासाठी, कारण मला परत जॉबवर जायचंय. आणि जर समजा काही घडलं तर थोडेफार एपिसोड्स, ते एपिसोडही खूप असायचे ना सिरियल्स तेव्हा, थोडे एपिसोड्स करायचं आपल्या हाऊस म्हणून आणि जायचं परत. दिस वॉज माय प्लॅन ऍक्च्युली. पण इकडे आल्यानंतर तसं काही घडलं नाही आणि बॅक टू बॅक कामं येऊ लागली. अँड आय थिंक त्याच्यानंतर आय एम हिअर, आणि तेव्हापासून मी एक्सटेंडेड वेकेशनवरच आहे आता. वाव, लवली. जवळजवळ 25 ते 30 चित्रपट स्मितानी केलेले आहेत आणि तिचा व्हिडिओ पप्पी दे पारूला हा तर प्रचंडच गाजला. मला जरा त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याच्यामध्ये तू इतकं सुंदर परफॉर्म केलेलं आहेस, तर तू डान्स शिकलीस का? शिकले म्हणजे ऑफकोर्स मी लॅटिन डान्सर आहे आणि बॉलरूम डान्सिंग शिकले, म्हणजे एकदम क्लासिकल असं त्यांचं फॉक्सट्रॉट, रुंबा, साम असं. आणि व्हॉट हॅपन ऍक्च्युली, हे जे गाणं आहे त्याच्या अगोदर मी कुठलाच मासी असा सॉन्ग केला नव्हता. माझे सगळेचे रोमॅन्टिक गाणे किंवा ऑल नाईस अशी गाणी होती. ॲज अ पर्सन आय एम व्हेरी लाईक, म्हणजे खूप कॉन्ट्रास्ट आहे मी पप्पी दे पारूला आणि मी असं तसं पाहायला गेलं तर इन पर्सन व्हेरी कॉन्ट्रास्ट. तर जेव्हा ते गाणंही आलं होतं तेव्हा मी असं विचार केला, हा व्हिडिओ अल्बम, त्याच्याबद्दल खूप पंजाबी व्हिडिओज आणि हिंदी आणि पंजाबी खूप केलं होतं. पण मराठी म्हटलं आय डोंट नो, ऐकल्यानंतर हा असं कसं आहे पप्पी दे, काय बोलते ती. आय फाउंड इट लिटल वियर्ड. आणि मग आईला, मग मी असं 1-2 फ्रेंड्सना ऐकवलं, काय वाटतंय, म्हणजे अरे व्हेरी कॅची, यू शुड डू इट. मी म्हटलं काय फरक पडणार आहे, एनी विच वेज करूया आपण. आणि आय सेड हो फॉर इट. मग ते जेव्हा गाणं घडलं, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की ते असं घडेल किंवा असं होईल. दॅट टाइम ते एक छोट्या प्रमाणातच होणार होतं गाणं. आम्ही थोडं शूटही केलं होतं. मग असं मला वाटलं की अरे असं म्हणजे दिस नीड्स अ बिगर ग्रँड. तर तेव्हा मी ना ऑलरेडी काही ब्रँड्स शूट्स करत होते. मी रत्नसागरची म्हणजे ब्रँड एन्डॉर्स ऑलरेडी केल्या होत्या. तर रत्नसागरचे ब्रँड अँबॅसेडर तेव्हा होते आणि अजून 1-2 ठिकाणीचे. मग त्यांना विचारलं, मग त्यांनी मग आम्हाला लोकेशन दिलं, मग बरंच काय काय मिळालं. म्हटलं वा, इफ जर असं होत असेल तर लेट्स डू इट प्रॉपरली. कारण एकच दिवसाचं थोडंसं शूट झालं होतं, विच वॉज ओके. मग त्यांनी ते म्हणाले नाही आपण हे व्यवस्थित करू. त्या डिरेक्टरनी पण सांगितलं व्यवस्थित करूया. आणि ते आय थिंक ते गाणं घडलं तसं. खरं सांगते मला माहीतच नव्हतं किंवा वाटलं पण नव्हतं की इट विल म्हणजे एवढे व्ह्यूज मिळतील त्याला. मला माझं स्वप्न, माझं काय होतं नाही 5,000 व्ह्यूज, लाईक्स का व्ह्यूज युट्यूबला, त्याच्यावर जास्त मी विचारच केला नव्हता. 5,000चं ते कधी ते 50,000 झाले बघता बघता. म्हटलं अरे 50,000, बरं आता म्हटलं 1 लाख, 1 लाख नंतर आय बी हॅपी. लगेच बघता बघता 1 लाख झालं. मला काही कळलंच नाही. आय एम टेलिंग यू, शेवटचं माझं टार्गेट होतं 5 lakhs. 5 lakhsच्या नंतर मी बघितलंच आहे. जेव्हा मी बघितलं तेव्हा इट वॉज 15-20 मिलियन, काय मिलियन असं काहीतरी झालं. म्हटलं बाप रे, त्याला खूप म्हणजे ते खूपच गाजलं ते. आणि आय हॅव सो मच ग्रॅटिट्यूड ना. म्हणजे तुला कोणी आमच्या ह्याच्यात म्हणे कोण येणार आहे तर स्मिता गुंजकर म्हणायचं अरे ती पप्पी दे पारूला. अजूनही आजही म्हणजे त्या गाण्याला ऑलमोस्ट किती 11-12 वर्ष झाले असतील. आजही मला माझ्या एंट्रीला तेच गाणं वाजतं आणि आय हॅव अ लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड त्या गाण्यासाठी. आणि
त्या गाण्यामध्ये पण असे खूप वेगळे वेगळे लुक्स होते आणि वी डिडंट नो की त्याचं काय लोक कुठल्या पद्धतीत घेतील, पण ते आय थिंक लोकांना ते आवडलं, प्रेक्षकांना. मला ऑफकोर्स प्रशंसा तर झालीच, पण असं ना थोडंसं अरे तू काय केलंयस हे, अशी पण लोक होती. हा, तसं पण मला तशीही प्रतिक्रिया मिळाली, पण तसे आय थिंक 20% यू कॅन कन्सिडर की काही कुठलं जे आपण काम करतो ते जेव्हा आलं तेव्हा तसं तरीचं गाणं आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे कदाचित त्याला एक्झॅक्टली. आणि माझ्यासाठी इट वॉज व्हेरी, मी स्पोर्टी आहे आणि तसं इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी टू कॅरी इट ऑफ. त्याच्यानंतर आय थिंक सो गाण्यामुळे एवढं फेम मला कळलंच नाही काय झालं एकदम. पण तू बऱ्याचशा म्हणजे इव्हेंट्स मध्ये पण तुझे खूप परफॉर्मन्सेस. हो, तेव्हा खूप परफॉर्मन्सेस व्हायचे, आठवड्याला 3 गाणी यायची माझ्याकडे खूप परफॉर्मन्सेस मध्ये पाहिलेलं आहे. येस, पण आय मीन आठवड्यामध्ये 2-3 गाणी व्हिडिओ अल्बम्स यायचे करायला. पण मी असं एक कॉन्शियस डिसिजन होतं की मला आयटम सॉंग्स नाही करायचे तेवढे, कारण मग त्या कॅटेगरीमध्ये जायचं नाहीये, आणि म्हणून मी खूप कमी केले गाणे. पण तुझ्या फिल्म्स पण पुष्कळ आहेत, म्हणजे माझ्याकडे आत्ताला जे आलेले, आणि त्याच्यामधली एक फिल्म मी खास करून इथे बोलू इच्छिते, ती म्हणजे मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड. हो, आणि ती तुमची फिल्म गेलेली होती ऑल्टरनेटिव्ह टोरंटो फिल्म फेस्टिवलला. आणि त्याला तुला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. येस. सो टेल मी अबाउट दॅट. तर याच्या अगोदर मी खूप फिल्म्स केल्या होत्या, पप्पी देच्या अगोदर पण फिल्म्स केल्या होत्या, पण त्या लोकांपर्यंत तेवढ्या पोहोचल्या नाही. ह्याच्या अगोदर पण फिल्म्स केल्या होत्या, तो आम्हाला ना कॉमेडीचा तो दौर होता, आणि ज्या पद्धतीच्या फिल्म्स येतात म्हणजे युजली मुलींचा जो रोल असतो तो त्याच्यामध्ये असा परफॉर्म करण्यासारखा एवढा नसतो. आपण कॉमेडी फिल्म मध्ये थोडा जर काय आपल्याला करायला मिळतं तेवढ्यात आपण करत असतो. पण ही फिल्म जी होती ना, ही 2च पात्र होती या फिल्ममध्ये, आणि माझ्याबरोबर राजेंद्र श्रीसटकर सर होते, आणि वेगळी फिल्म होती, हटके फिल्म होती, आणि इट वॉज चॅलेंजिंग, कारण 2च पात्र आहेत. तर इट वॉज चॅलेंजिंग फॉर मी, फॉर हिम, आणि डीओपी आणि डिरेक्टर सगळ्यांसाठी चॅलेंज होतं की हे 2 तास लोकांना कंटाळ पण नाही आला पाहिजे दोघांना बघून. तर आय थिंक आणि सिंग साऊंडवर होणार होते. अच्छा. तर मला आय थिंक प्रेक्षकांना माहितीये की मला खूप थोडासा स्ट्रेस यायचा मराठीचा, जेव्हा इव्हन बिग बॉस मध्ये असताना मी जरा स्ट्रेस व्हायची की बाबा मराठी मला जमेल की नाही, किंवा बोलीभाषा किंवा आजूबाजूला वावरतो नव्हता, आणि फ्रेंड सर्कल मराठी जास्त नसल्याने कदाचित मला तिथे कॉन्शियसनेस असायचा. पण ती फिल्म सिंग साऊंडवर होणार होती, तर त्याचं ते दडपण मला जास्त होतं. पण आय थिंक ती फिल्म आम्ही इतकं सहजपणे आणि इतकं छान ती फिल्म शूट झाली. ती फिल्म बऱ्याच फेस्टिवल्सला गेली. इकडे पण आय थिंक 2-3 फेस्टिवल्सला अवॉर्ड मिळालं, पण इंटरनॅशनली त्यांनी तिकडे पाठवलं होतं. आम्हाला काही माहीत नव्हतं की पाठवलंय वगैरे प्रोड्युसरांनी, आणि अचानक एक दिवस मला आला नॉमिनेशन बेस्ट ॲक्ट्रेस, आणि मी ते बघून तर इतकं मला आनंद झाला होता. मी सगळ्यांना पार्टी पण दिली. नॉमिनेशन मिळालं ह्याच्यातच मला खूप आनंद होता, आणि सगळ्यांना पार्टी पण म्हणजे दिली की नाही नॉमिनेट झाली मी, ते पण इंटरनॅशनल, ते पण टोरंटोमध्ये, आणि ऑल दॅट. आणि तो विषय तिकडे संपला माझा. त्या दिवशी रात्री तो विषय संपला, फिनिश. म्हटलं आता आय डोंट कीप कॅरिंग माय अचीवमेंट्स. मला एक झालं की ते संपतं माझं विषय, ओके डन फिनिश. जनरली असं विचारलं तर एकदम विचारलं ना किती कुठले फिल्म्स केलेत किंवा काय याचे, तर मला असं जरा विचार करावा लागता. बरं, असं होतं माझं बऱ्याच वेळा. तर तोही विषय माझ्यासाठी संपला होता. 1 आठवड्यानंतर मग आमच्या डिरेक्टरांनी मला सर्टिफिकेट पाठवला, की मग म्हटलं हे नॉमिनेशन ना, म्हणे नाही बघ काय, तर तिथं विनर लिहिलं, विनर बेस्ट ॲक्टर. म्हटलं हे काय आहे, म्हटलं विनर लिहिलं याच्यामध्ये. आणि कोणच गेलं नाही आमच्यातलं तिकडे, कोणच गेलं नाही आपल्याला. मी म्हटलं सर हे नक्की काय जरा बघा. मग सर म्हणाले थांब, युट्यूब लाईव्ह असायचा त्या अवॉर्ड फंक्शनचा होता, त्यांनी तो लिंक काढला, युट्यूब लाईव्ह काढलं, आणि मग त्यांनी म्हटलं नाही स्मिता तुझंच हे बघ ते बघ. त्यांनी लिंक पाठवलं, बघ. मी ॲटलिस्ट 5-6 वेळा मी रिवाइंड करून की हो मी जिंकले, येस इट इज मी, असं झालं होतं. आणि तर ती फिल्म माझ्यासाठी खरंच खूप. आता त्याच्यानंतरच्या तुझ्या एवढ्या फिल्म्स आहेत, म्हणजे दिल दोस्ती दिवानगी, भय, सोबत, मुंबईचा डब्बेवाला, हिप्पी फुरे, विजय दीनानाथ चव्हाण, सत्या, एक अदालत, माया, माझ्या नवऱ्याची बायको, माचीवरचा बुद्धा, वॉन्टेड, बायको नंबर 1, एक क्रांतीवीर, एक अदालत, टार्गेट, नानाची टांग, काय घडलं त्या रात्री, कॉमेडी बिमेडी, आत्ता शिट्टी वाजली. एवढ्या तू फिल्म्स केल्यास तरी पण अजून तुला ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून तुला तुझं ड्यू जेवढं मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळालेलं. याचं काय वाटतं तुला, कारण काय असावं? लोक तुला तितका सिरियसली घेत नाही का? यू आर सच अ प्रिटी फेस, तर त्यामुळे प्रिटी फेस असला की थोडं ते जरा
हे पडतं की बाबा तिला जास्त करून एक म्हणजे आय कॅन्डी टाईप्स म्हणा किंवा असंच वापरलं जातं पिक्चरमध्ये. हो, दिस इज हे नक्कीच आहे. मी जेव्हा नवीन आले होते तेव्हा मी एकतर अमेरिकेतून आले होते. लोकांना वाटत होतं ही अमेरिकेतून आली आहे अँड त्यांना असं वाटायचं की ग्लॅमरस दिसते. मला तेव्हा रोल्स पण मिळायचे, तर गर्लफ्रेंडचा रोल मिळायचा, सेकंड लीडचा मिळायचा, नेगेटिव्ह रोल मिळायचा, असे रोल्स मिळायचे. पण पहिली फिल्म जी आली होती ना, खास मला नक्कीच त्याच्याबद्दल सांगायला आवडेल, ची सौका मेरी फर्नांडिस. ती रिलीज झाली नाही, विनय लाड्यांची फिल्म होती, मी आणि भरत जाधव. आणि त्यात ती कॅरेक्टर जी आहे ती पाली हिलमध्ये राहणारी ख्रिश्चन मुलगी अशी होती. आणि ते माझ्या कॅरेक्टरला खूप ते काय म्हणते सूट होईल असा तो रोल होता. त्याच्यानंतर फिल्म झाल्या बऱ्याच, पण आय फील जस्ट जेव्हा तुम्ही आणि सारखे मला असेच गर्लफ्रेंड किंवा काय म्हणतात द लिटिल डम गर्ल किंवा असेच रोल्स मिळायचे. आणि मी एक दिवस मी असं ठरवलं की बास, मला नाही करायचा आहे गर्लफ्रेंडचा रोल, मला फक्त आणि फक्त बायकोचा रोल हवाय, तरच मी करणार. आणि अशा मी फिल्म सोडल्या सुद्धा. आणि मग कुठेतरी कोणीतरी मला असं समजवलं की अगं, इट इज डिफिकल्ट टू लुक ग्लॅमरस फॉर आपल्या मराठीमध्ये, तुला ते खूप म्हणजे कॅज्युअली येत आहे, तर मिळतं तर दॅट इज पीपल आर लव्हिंग यू इन दॅट, तर तू घे ते. आणि मग मी एकदा कुठेतरी गिव्हअप केलं, म्हणजे ठीक आहे आपण आता जे येईल ते तसं घेऊया. आणि तसं मी घेऊ लागले. पण मी वाट बघत होते की कधीही आपल्याला ती चांगली फिल्म मिळेल किंवा तशी फिल्म मिळेल ज्याच्यामध्ये परफॉर्म करता येईल. तर नक्कीच मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड जी फिल्म आहे त्याच्यामध्ये मला परफॉर्म करता आलं. पण त्याच्यानंतर सुद्धा मी वाट बघत होते. म्हणजे तेव्हा मध्ये एक पिरियड फिल्मचा एक दौर सुरू झाला. मला खूप वाटायचं कोणीतरी मला घ्यायला पाहिजे किंवा कुठेतरी मला. आणि आय हॅव अ प्रॉब्लेम की मला ना जाऊन असं काम विचारता येत नाही. प्रॉब्लेम असा आहे की आय एम अवेलेबल, आय एम देअर, पण मला काम द्या असं मला कधीच आजपर्यंत जमलेलं नाही आणि ते मला वर्कही होत नाही. तर आतापर्यंत जे काय आलंय ना ते सिच्युएशन वाईज किंवा कुठलं तरी काम केलं त्याच्यावरनं कोणतरी असं करत करत ते माझ्याकडे आलंय. म्हणजे की त्यांनी तिकडचं काम बघितलंय किंवा इकडचं काम बघितलंय आणि त्यांनीच कम टू मी. तर कुठेतरी मी स्वतःचं मार्केटिंग नीट करू शकले नाही असंही म्हणता येईल. आणि सेकंडली जेव्हा या पिरियड फिल्मच्या काळामध्ये मी खूप असं म्हणजे इच्छा मॅनिफेस्ट केलं की नाही मला एखादी पिरियड फिल्म आली पाहिजे, पिरियड फिल्म करायची इच्छा आहे मला. आणि देन इट वर्कड. प्रकाश पवार नावाचे डिरेक्टर आहेत, त्यांनी एकदा कॉल करून मग ते म्हणाले की, आणि मी ऑफकोर्स रेसिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करते, पण त्याच्यामध्ये मी बाकीच्या पण गोष्टी म्हणजे काय म्हणतात लाठी बिटी तलवारबाजी ऍक्शन हे सगळ्या गोष्टी स्टंट्स पण करतात. तर त्यांनी तेव्हा ती एक फिल्म बनवत होते बलूच नावाची, ही फिल्मसाठी त्यांनी विचारलं. मलाही थोडा कॉन्फिडन्स नव्हता की मी तशी दिसीन का. मी त्यांना म्हटलं की आपण एक लुक टेस्ट करूया, मला खरंच ही फिल्म करायची इच्छा आहे आणि आय रिअली वॉन्ट टू डू इट. आपण एक लुक टेस्ट करूया, तुम्हाला जर वाटलं की तुमच्या त्या रत्नाच्या कॅरेक्टरला मी सूट होते तर लेट्स डू इट. म्हणजे तुम्ही सांगा काय मेहनत घ्यायची आपण करू. मला स्पेशली मग ते तलवारबाजी लाठी बिठी स्पेशली अजून त्या ट्रेनिंगसाठी पाठवलं गेलं. एव्हरीथिंग वी डिड ऑल दॅट. आणि त्या डिरेक्टरांनी प्रकाश पवारांनी मला त्या रूपात रत्नाच्या रूपात ही कुड व्हिज्युअलाइज मी आणि त्यांना ते वाटलं. आणि इट हॅज आय वुड सजेस्ट अमेझॉनवरती ही फिल्म आहे तर प्लीज ही फिल्म बघा, बलूच. आणि मी आणि प्रवीण तरडे आम्ही दोघं. सो दॅट प्रवीण तरडे बरोबर काम केलंस आणि आता एवढं फिल्म तो करतो, मग तू त्याला फोन कर, त्याला म्हणा आय वॉन्ट टू वर्क विथ यू. येस 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 आय नो. पण मध्ये पण झालं होतं, पण आमचं काय कसं आहे ते काहीतरी इथं मी दुसरी फिल्म करते काहीतरी करते ते जुळून येत नव्हतं. पण मी त्यांच्या मी पुण्याचीच आहे, तर त्यांच्या प्रत्येक इव्हेंटला मी असतेच त्यांच्याकडे, त्यांच्या गँगमध्ये त्यांना आय एम ऑलवेज सपोर्टिंग देम एज वेल, सो आय एम ऑलवेज देअर. तर पण तेव्हाही असं झालं होतं. मला ना एक किस्सा सांगायला आवडेल. कोणतरी आलं होतं सेटवरती आणि मी रत्नाच्या भूमिकेत होते, तर कोण आहे वगैरे, पप्पी दे पारूला असं झालं होतं. ही काय करते, ही काय फिल्म मध्ये, हे मला एक्सप्रेशननी मला लांबून तो वाईब आला. मी म्हटलं शांत, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पप्पी दे पारुलाने तुझं इमेज इतकं असं स्ट्रॉंग करून ठेवलं. हो सी पप्पी दे पारुलने खूप मला दिलं, पण इतकं दिलं की आय रिअली हॅव लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड. पण ऍट द सेम टाइम ते इमेज लोकांना मी स्मिता कोणकर कोण हे खरी काही कळत माहित नव्हतं. आणि तेव्हा असं झालं ते ही एक रोल करणार आहे वगैरे असंही झालं होतं. पण आय थिंक ते जे काय झालंय किंवा जे काय आलंय त्या चित्रपटामध्ये, आय थिंक माझं त्याच्यानंतर पीपल्स आर रिस्पेक्टिंग मी. त्याच
त्याच लोकांकडनं मला कॉम्प्लिमेंट्स खूप मिळाले. लवली. त्याच म्हणजे ज्यांना मला असं वाटत होतं की बाबा दे नॉट लाइकिंग मी इन दिस, पण त्यांच्याकडनंच खूप असं अप्रिसिएशनही मिळालं. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. बिग बॉस मध्ये पण होती आणि जवळजवळ रनर अप बिग बॉस झालेली होती मराठीची, त्याच्याबद्दल सांग जरा. तर बिग बॉस पण आय थिंक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, माझ्यासाठी आयुष्यामध्ये खूप मोठी एक पायरी असं म्हणता येईल. कारण पप्पी दे पारुल्यामध्ये जे लोकांनी मला एवढी वर्ष बघत आले होते आणि अचानक बिग बॉस मध्ये कुठेतरी लोकांचं आय थिंक सो एक्सपेक्टेशन सुद्धा हॅम्पर झाले. त्यांना वाटलं असेल ही येईल आता राडा घालेल, कोण आहे ती पप्पी दे पारुलावाली आहे, आता इकडे भांडणार ती, राडा घालणार. आणि एंट्री पण कशी होती म्हणजे बाईकवर होती त्या शो मध्ये. तर लोकांना वाटले की भांडेल, पण मुळात तो स्वभाव नसल्याने जे काय म्हणजे मी खूप मेडिटेटिव्ह स्टेटमधनं या सगळ्या गोष्टी करत आली आयुष्यामध्ये. मला असं वाटतं की खूप काही आहे अनुभवण्यासाठी आणि खूप काही करण्यासाठी. सो ट्राईंग डिफरंट ऍस्पेक्ट्स. मी आतून तशी खूप काम आहे, खूप एम सॉर्टेड इन माय हेड. म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टींचा असा हे का झालं वगैरे असं होत नाही. एवढा मोठा काहीतरी प्रॉब्लेम आला बापरे हे असं होत नाही. मी आपलं हो का बर बघूया. तर मी मुळातच तशी जरा शांत असल्याने आय डोंट नो बिग बॉसच्या टीमनी मला घेताना त्यांनी खूप मोठे मोठे लांब इंटरव्ह्यूज घेतले, कारण त्यांना वाटत नव्हतं, म्हणजे कळत नव्हतं की ही. तू मला वाटतं त्या सीझनला होती ना, पहिल्या सीझनला. येस. तुला असं वाटलं नाही की बाबा रेशम विल बी मोर स्ट्रॉंगर हे वगैरे? मला वाटलं मी पहिल्या 4-5 आठवड्यात जाईन घरी, आपल्याला काय जमणार नाही ते भांडणं. तरी मी जमलं तर भांडीन, पण नाही तिकडे तसं नसतं. काय होतं आपण खूप ठरवून काहीतरी येतो, पण आतमध्ये काही ठरवलेलं काहीही चालत नाही. आणि एंड ऑफ द डे आपण 4-5 दिवस आपण जरा कॉन्शियस असतो की कॅमेरा आहे, त्याच्यानंतर काहीही कॉन्शियस म्हणजे ते निघून जातं की कॅमेराच आहे. आणि तुम्ही ऍक्ट करून किती दिवस ऍक्ट करणार? 10 दिवस करणार, त्याच्या पुढे नाही तुम्ही ऍक्ट करू. यू बिकम युअरसेल्फ, यू आर युअरसेल्फ. आणि मला असं वाटलं की मला काढतील एक 5-6 आठवड्यात तरी, मिळेल काहीच करत नाहीये किंवा ती भांडत नाहीये, मसाला देत नाहीये, पण मुळात तसं स्वभाव. तुझं डान्सिंग वॉज व्हेरी ग्रेट, म्हणजे दॅट वॉज युअर ग्रेट फोर्टे त्याच्यामध्ये. म्हणजे येस आय थिंक जे काही तेव्हा टास्क द्यायचे ना, इट वॉज ऑल स्पॉन्टेनियस. त्याच्यामध्ये सुद्धा जेवढे टास्क म्हणजे डान्स रिलेटेड असो, परफॉर्मन्स रिलेटेड असो, खूप स्पॉन्टेनियस असायचे. आणि मला ते ऍज आय सेड की आय एम स्पॉन्टेनियस, आणि आयत्यावेळेस काहीतरी करायचं म्हटलं करून, आणि त्याच्यात मी जिंकतही होते. वी वॉज गेटिंग गुड पॉईंट्स, म्हणजे नजरेत पण येत होते लोकांना. तर आय थिंक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं खूप. आणि स्मिता गोंदकर काय आहे हे ऍक्च्युली बिग बॉसमुळे लोकांना कळलं, पण त्याच्यानंतर परत लोकांचा माझ्याकडे म्हणजे पप्पी दे नंतरचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि बिग बॉस नंतर तेच लोक आणि आपल्याच इंडस्ट्रीमधली लोक ते माझ्याकडे बघण्याचं आणि माझ्याशी सगळंच बदललं होतं. बिग बॉस नंतर सगळंच बदललं होतं आय थिंक. आणि खूप पॉझिटिव्ह, आणि खूप म्हणतात की बिग बॉसमध्ये गेल्यानंतर खूप निगेटिव्ह होऊ शकतं किंवा विच इज अ फॅक्ट होऊ शकतं, पण आय थिंक मला ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉझिटिव्ह इमेज देत मी बाहेर आले. आणि आय एम व्हेरी हॅपी, म्हणजे खूप ग्रॅटिट्यूड आहे मला बिग बॉस साठी. नाही, छान, तुझा परफॉर्मन्स चांगला होता बिग बॉस मधला. थँक्यू. इतकी मल्टी पीस्ड पर्सनॅलिटी, फॅसिटेड पर्सनॅलिटी यू आर. थँक्यू. मला मी एवढंच सांगेन, मला ऑपॉर्च्युनिटीज आले, करायची संधी मिळाली, आणि संधी चला करून बघूया म्हणून मी ती संधी घेतली. त्याच्यामुळे आणि एक लकीली जी कुठली गोष्ट करत होते त्या गोष्टीमध्ये मी क्विक लर्नर असल्याने कदाचित असावं असं मला वाटतं. आय वॉज एक्सेलिंग इन एव्हरीथिंग, पण ते माझे प्रोफेशन नाही, ते ऑल ऑफ माय हॉबीज. असं करत आपण म्हणतो ना, माणूस तुला ऍक्टिंग या प्रोफेशन मध्ये? मी ऍक्टिंग मध्येच आहे आता, स्थिर म्हणजे त्याच्यातच आहे. बाकीच्या गोष्टी मी फावल्या वेळात किंवा जेव्हा करोनाच्या काळात वगैरे अशा गोष्टी त्या काळात, किंवा आपण 4-5 दिवस काढतो आणि करतो एखादी गोष्ट, तसंच केलेलं आहे. आणि संधी मिळाली की ती मी एक्सपिरियन्स करणं. एक आयुष्य आपल्याकडे, आणि मला असं की आयुष्य पूर्ण जगायचं आहे, सगळं करायचं, तर आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स एव्हरीथिंग. तर फ्री टाइम मध्ये मी ते करते. बाकी अदरवाईज ऑफकोर्स ऍक्टिंग हे फुल टाइम प्रोफेशनच असल्याने. लवली, फॅन्टॅस्टिक. स्मिता, खरंच सांगते, मी तुला नेहमी इव्हेंट्स मध्ये बघायची आणि मी म्हणायची छान आहे मुलगी दिसायला वगैरे, सुंदर मुलगी आहे मराठीमधली, आणि असं वाटायचं की पण हिला अजून हिचं ड्यू मिळायचं बाकी आहे. आणि आय होप दॅट ते तुला लवकरच मिळो. नक्कीच, मला वाटतेच. मला सांगायचंय सगळ्यांना, बलोच पण केलेलं आहे, प्लीज बघा. मी तेही करू शकते, पण ते फक्त ग्लॅमरस लुक किंवा एक
एका इमेजमुळे मग ते त्या टाईपच्या रोल्स मध्ये कास्ट केली जाते. कदाचित मी नेगेटिव्ह पण करू शकते खूप मला पण आय एम ओपन नाव, तर जे येईल ते. तू खरंच तुझ्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी केलेल्या आहेस. राईट फॉर्म, मग ती कार रेसिंग असेल, ती बाईक्स असतील, त्याच्यानंतर आपलं फील्ड असेल म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री असेल, आणि यू हॅव एक्सेल्ड इन ऑल द थिंग्स. आता माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर कृपेने तुला तुझे टॅलेंट ज्याच्यातून दिसतील असा एक चांगला सशक्त असा तुला रोल मिळो आणि त्यामध्ये पण तू एक्सेल करावंस. हो, थँक्यू सो मच. आणि खरंच हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर आय विल कीप वेटिंग. मी वाट बघीन अशा रोल्ससाठी. आणि प्लीज कोणी ऐकत असेल तर प्लीज लेट मी नो. नाही, मिळतील तुला नक्की मिळतील. थँक्यू स्मिता, तू आज माझ्या बातो बातो मी या पॉडकास्टमध्ये आलीस आणि आपल्या इतक्या गप्पा सुंदर रंगल्या. आणि खरंच मला तुझ्याबद्दल ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या आणि मला असं वाटतं बहुतेक प्रेक्षकांनाही त्या आज प्रथमच कळणार आहेत असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. स्मिता, तू आज माझ्या या बातो बातो मी या पॉडकास्टमध्ये आलीस आणि आपल्या गप्पा इतक्या सुंदर रंगलेल्या आहेत आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही त्या नक्कीच आवडतील. थँक्यू सो मच. स्मॉल गिफ्ट. ओ सो स्वीट. थँक्यू सो मच कांचन मॅम. थँक्यू.